या क्षणाची ही मोठी बातमी। पाकव्याप्त काश्मीरमध्ये शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। 200 ते 250 250 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। या क्षणाची ही मोठी बातमी। बालाकोट, चाकोटी, मुझफ्फराबाद मध्ये कहर केलेला आहे। 21 मिनिटांच्या अग्निवर्षावामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। भारतीय हवाई दलाची ही मोठी कामगिरी। सिद्धेश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले। सिद्धेश, काय माहिती आहे? असं म्हटलं जात होतं सैनिकांकडनं की या पुलवामा बदल्याचा जो हल्ला आहे, मोदींकडनं असेल, सैनिकांकडनं असेल, प्रत्येक देशवासियाकडनं असेल, की पुलवामा हल्ल्याचा भारत केव्हा बदला घेणार आहे आणि केव्हा आपण पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणार, याचं प्रत्येक भारतीयवासी पहिल्यापासून वाट पाहत होता। आजची सकाळ, आजचा सूर्योदय जो झाला तो या बातमीने झाला। पाकिस्तानला धडा कुठेतरी शिकवला जातोय आणि 1-2 नाही तर तब्बल 250हून अधिक दहशतवादी मारल्याचा संशय आहे। म्हणजे हा जो आकडा आहे 250 दहशतवादी, खूप मोठा आकडा। म्हणजे आपण कल्पना करू शकतो की ज्या ठिकाणी जैसचं जे तळ उद्ध्वस्त करण्यात आलंय त्या ठिकाणी नेमक्या काय हालचाली सुरू असतील, त्या ठिकाणी कशा पद्धतीने कटकारस्थानं रचली जात असतील याची आपण निव्वळ कल्पना करू शकतो। याच्यानंतर पुलवामा हल्ल्यानंतर कुठली कारवाई केली जाईल, याच्यानंतर आणखीन किती हल्ले भारतावरती होतील आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने किती वेळा भारत आपल्या सैनिकांचे प्राणांना मुकेल, किती अजून आपण बलिदान व्यर्थ जाऊ देणार आहोत, या संदर्भातले प्रश्न विचारले जात होते। पण एक मोठी बातमी, एक मोठी कारवाई म्हणावी लागेल गुरु, की 250 दहशतवाद्यांना एका वेळी एका कारवाईमध्ये भारतानं चोख प्रत्युत्तर दिले आणि त्यांचा खात्मा करण्यात आला आणि अतिशय मोठी घडामोड आता जगाच्या पातळीवरची। अर्थात सिद्धेश, मोठी घडामोड आहे आणि त्यानंतर प्रतिक्रिया येण्यास देखील सुरुवात झालेली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते। राहुल गांधी काय म्हणतात पाहूयात। आय सल्यूट द पायलट्स ऑफ द IAF। राहुल गांधी यांनी हा हल्ला करणाऱ्या भारतीय वैमानिकांचं कौतुक केलेलं आहे, त्यांना सलाम ठोकलेला आहे। अर्थात संपूर्ण भारताची हीच भावना आहे। संपूर्ण भारत आज या हवाई हल्ला करणाऱ्या वैमानिकांना सलाम करतोय, कारण जी भावना संपूर्ण देशभरामध्ये होती मागच्या 12 दिवसांपासून, ती भावना आज या 12 विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हा जो हल्ला केलेला आहे, चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे, त्या प्रत्युत्तरानंतर कुठेतरी समाधान व्यक्त केलं जात आहे संपूर्ण देशभरातून। एकाच वेळी 12 मिराज विमानांनी पाकिस्तानमध्ये, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हा हल्ला केला। या बॉम्ब हल्ल्यामध्ये आता जी मोठी बातमी समोर येते त्यानुसार शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे। 200 ते 250 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची बातमी काही वेळापूर्वीच आपल्या समोर आली। हा आकडा कदाचित वाढण्याची देखील शक्यता आहे। जैश ए मोहम्मद आणि हिजबुल या दोन्ही दहशतवादी संघटनांची तळं भारताने उद्ध्वस्त केली आहेत। भारताने नक्की कुठे हा हल्ला केलाय सांगतात आमचे प्रतिनिधी प्रमिल क्षेत्रे। नक्कीच आपण आज जर पाहिलं तर सगळ्यात मोठी आजची बातमी जी असेल ती म्हणजे भारतानं पाकिस्तानवर जो हल्ला केलेला आहे त्या संदर्भातली। आपल्याला माहिती आहे की 14 फेब्रुवारीला जे दहशतवाद्यांनी आपले 40 जवान मारले होते, 40 जवान आपले जे शहीद झाले होते, त्याच पार्श्वभूमीवर ज्या हालचालींना जो होता तो वेग आला होता। भारत काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मात्र ही जी आपली प्रतीक्षा आहे ती आज संपुष्टात आलेली आपण असं म्हणू शकतो, कारण की आज पहाटे 3:30च्या सुमारास भारतानं मोठी कारवाई जी आहे ती एलोकेवर केलेली आहे। आपण जर पाहिलं की पाकव्याप्त काश्मीर जो आहे त्या ठिकाणी जैश ए मोहम्मदचा जो कंट्रोल रूम होता तो पूर्णपणे भारतानं उद्ध्वस्त केल्याची सध्या माहिती मिळते। आपण नकाशाद्वारे हे सगळं स्पष्टीकरण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपण पाहू शकतो हा भारताचा नकाशा आहे आणि हा त्याच्या शेजारीच पाकिस्तानचा नकाशा आहे। आपण जर पाहिलं तर हा जो आहे हे पाकव्याप्त काश्मीर आहे। बालाकोट या ठिकाणी हा आपण अटॅक केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर मी तुम्हाला दाखवतो की बालाकोट जे आहे ते बरोबर भारताच्या म्हणजे काश्मीरच्या बाजूलाच आपण जर पाहू शकतो। काश्मीरची ही लाईन जी आपल्याला दिसतीये, ही जी बॉर्डर दिसतीये आणि पाकिस्तानची जी बॉर्डर दिसतीये, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर असं म्हणतो, त्याच ठिकाणी हे जे बालाकोटचा हा परिसर आहे, या ठिकाणी जैश ए मोहम्मदचे जो कंट्रोल रूम होता
जे तिथे इकडे सगळं ज्या ठिकाणी त्यांना हल्ले करायचे तो त्यांचा कंट्रोल रूम होता. म्हणजे जे मेन त्यांचं लोकेशन जे होतं ते बालाकोट ह्या ठिकाणी होतं आणि बालाकोटवरूनच हे सर्वांना टार्गेट करण्याचा प्रयत्न किंवा जे आपण कोऑर्डिनेशन म्हणतो तेच करण्याचा प्रयत्न करत होते. आणि ह्याच बालाकोटला आपण जर पाहिलं तर भारताने जशाच तसं त्याहून जास्त आपण बोलू शकतो की चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यामुळे हा जर कंट्रोल रूम जर उद्ध्वस्त झाला तर त्यांच्यासोबत जे कोऑर्डिनेशन आहे ते सध्या अस्तित्वात येणार नाही, आपण ह्या प्रकारे असं म्हणू शकतो.